लोकसभेची आज पहिल्या टप्प्यातली मतदान जे आहे ते पार पडणार आहे आणि महाराष्ट्रात देखील 5 ठिकाणी आज प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे आणि आज नगर जिल्ह्यात देखील अनेक सभांचा धडाका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। थेट भाजपचे उमेदवार सुजय विखे आपल्या सोबत आहेत। काय सांगा, आज पहिल्या टप्प्यातली निवडणूक आहे, महाराष्ट्रात देखील 5 ठिकाणी मतदान पार पडणार आहे। आज पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये जो भारतीय जनता पार्टीचा गड म्हणून समजला जातो अशा ठिकाणी मतदान असल्या कारणाने मला पूर्ण खात्री आहे की जवळपास 70 to 75% टर्नआउट झाला पाहिजे। 100% करायचा प्रयत्न आहे। 75% पर्यंत मतदान जाईल आणि 101% आज पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे जागा आहेत इथे सगळं महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास मला आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आपलं तर चौथ्या टप्प्यात आपलं मतदान पार पडणार आहे, म्हणजे खूप लांबवर आहे, म्हणजे चौथा टप्पा आहे। कसं बघताय? नाही, शेवटी निवडणूक इलेक्शन कमिशन जी तारखा दिल्या आहेत ते आपल्याला फॉलो करणं आपलं काम आहे आणि मग त्यानुसार स्ट्रॅटेजी बनवली आणि त्या स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने आम्ही जाऊ राहिलो। आता अर्ज भरल्यानंतर काय 15 दिवस राहतील मतदानासाठी, तर योग्य मला वाटतं की झालं की स्पेसिंग इक्वली झाला, निवडणूक यंत्रणेवर ताण येत नाही। फक्त आता टंचाईची परिस्थिती त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं एवढाच प्रश्न आहे। दुसरीकडे आज महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत तुमच्या विरोधातले निलेश लंके यांच्यासाठी आता थेट दिग्गज नेते आता आज सभा घेणार आहेत। शरद पवार आहे, आदित्य ठाकरे आहेत, बाळासाहेब थोरात आहेत। हे आता मागच्या पंचवार्षिकला पण सगळं झालेलं आहे, माझ्यासाठी काही नवीन नाही। मागच्या वेळेस पण आदरणीय पवारसाहेब हे नगरला मुक्कामाला होते तेव्हा अशी चर्चा झाली, आता मुक्काम झाला। हे 3 वर्ष महाविकास आघाडीमध्ये तुम्ही असताना नगरच्या प्रश्नांसाठी तुम्ही काय केलं हे पण जनतेला उत्तर द्यावं लागेल। तुम्ही 5 वर्षापूर्वी मुक्कामाला आले, त्याच्यानंतर आज परत 5 वर्षानंतर येतात, जनतेला विश्वास कसा बसणार? तुम्ही आज MIDCची काही उद्योजकांची मीटिंग घेतली, MIDCच्या उद्योजकांचा प्रश्न हा मी माननीय पालकमंत्री आमदार संग्राम जगताप घेऊन उद्योगमंत्र्यांकडे भेटून त्याच्यावर तोडगा काढला। त्यामुळे हे ज्या गोष्टी घडतात दर 5 वर्षानंतर व्हिजिट झाल्यावर त्याचा कुठलाही परिणाम हा आपल्या मतदानावर होत नाही। उलट माझे विकास कामं आज आल्यानंतर मला आनंद राहील जर ते बायपास आम्ही महायुतीच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून बांधलेल्या बायपासने आले किंवा ते फ्लायओव्हर आले किंवा फ्लायओव्हरवरून खाली जाताना शिवचरित्र पाहिलं तर निश्चित त्यांना तो विचार आहे की हे कसं तुम्हाला वाटतं नगरचा विकास झाला आहे। तुम्ही त्यांना प्रश्न विचारले त्याचं उत्तर ते देतील की मागच्या 5 वर्षावर तुम्ही जेव्हा आले होते आणि आज 5 वर्षानंतर ते नगर शहरात येत आहे। मी तुम्हाला खात्रीशी सांगतो की ते मनामध्ये स्वतःला म्हणतील की अरे यार नगर तर फार बदललंय, ते बोलता नाही कदाचित पण हा बदल त्यांना दिसेल हे 100% सांगतो। पण आता जवळपास 5 सभा होणार आहे, म्हणजे त्याचा कोणताही परिणाम होणार नाही। त्यांचे 5 सभा आयोजन केलेलं आहे। मागच्या वेळेस पण त्यांच्या 3 सभा होत्या, मागच्या वेळेस पण स्टेजवर सगळे हेच लोक होते। नवीन काय असं ॲड झालाय माणूस अशातले काही विषय नाही। मूळच प्रश्न असा आहे की 5 वर्षानंतर आपण 5 वर्ष आल्यानंतर त्यांना झालेला बदल कदाचित पाहिला नाहीये त्यांना कोणीतरी माहिती देताना नगरचा विकास नाही झाला अशी चुकीची माहिती दिली आहे। तर मला आनंद आहे की त्यांनी 5 जागे आल्यानंतर 5 वर्षापूर्वी आणि आत्ता झालेला बदल हा ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील याचा मला विशेष आनंद आहे। तर नक्की आपण बघतो की आज ज्या शरद पवारांच्या सभा आहे त्याचा कोणताही परिणाम होणार नाही असं जे आहे ते खासदार सुजय विखे यांनी मत व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर।